अक्कलकोट स्वामी महाराजांचे कौ प्रसिद्ध छे हो काय तर तोना पवाड ते पवाड देखाडतात कचो नावान कामो सूक्ष्म रूपी ते करी देखाडतात कचो आणि ते पवाड पुरुष बी आध्यात्मिक कंबी ते लई उन्नती प्राप्त करतात कचो लई ज्ञान ना वातो आणि लौकिक ज्ञान ने त्यात्र सांसारिक हिकनच आम्ही कौ आध्यात्मिक ने जुड़नो पानो लोगों ने लई सरळ रीती काढ देतात कचो सरळ रीती आता देखो हमें हो गृहस्थ छे मने होतु नहीं मने जाम नामस्मरण होतु नहीं गुडीन जवान होतु नहीं मने काय भी करण होतु नहीं आणि काय तर ये आध्यात्मिक ती ते कहो तो ने कनेक्शन करनो कौन सरळ रीती हमारा स्वामी समर्थ महाराज ते बोली देता था कचो ये अक्कलकोटम इनम सभ्य भ्रमण करी ना अक्कलकोटम ऐकन 22 इयर्स होता कचो होती तो समाधी लिये थोडी पासती तोने दिगंबर नरसिंह स्वामी नो अवतार आणि दत्तात्रेयंतून अवतार कंबी बोलचो ते अवतार पुरुष कम बोली ना कसान बोलचो काय तर तोने आगळ सभ्य ज्ञान हत्तु आता हिउ होच आणि ये व्यक्तीन संगाटी हुओ कोण तोने देखे की ओने कळतु तु होचो ज्ञानी लई महाज्ञानी आणि सरळ रीती काढ देवामी एक शक्ती तोनाकडे होतु गोचो 1878 ते तोनु समाधी हा ये नम अक्कलकोटम लियाचो आणि ते महासंतोंनी तोनु आशीर्वाद प्राप्त करायचो कोने कोने द्यायचो काय तर हमारा काल शिर्डी साईबाबांतून ऐक्या देखो शिर्डी साईबाबांतून तो आशीर्वाद द्यायचं आणि श्री गजानन महाराज कुंबोली गण तोने द्यायचो असं ते हरिबाबा महाराज के ना आणि शंकर महाराज एवने चार हमने ते लई प्रिय कचो समर्थ हमारा स्वामी जी ये चार हमने लई प्रिय आणि तो प्रभाव तो पर लई होतो कचो अजू भी छे कचो स्वामी समर्थ एनम हमें साई सच्चरित्रम वाचाशी देखो तो ना भक्त लोक स्वामी समर्थ कडे गे तर आता ह्याव नको तू अहो शिर्डीम बटेचे शिर्डीम जाक मुली बोलतात कचोती सपना मैकन नाहीतर कोणा तर नुडी बोलाडतात कचो स्वामी समर्थ ना गुडी में की तो बोलतात कचोती हो खरू था वासचे तू था जाक मुली साईबाबांकडे धडतात कचो ना भक्तांकडे तोनु प्रभाव तोना अप्पर तोडू प्रेम होतो ने साईबाबांतोन उपर आणि पास्ती ಅವನೇ नरसिंह स्वामी नो अवतार भी बोले दत्तात्रेय तो अवतार भी बोले ये कहानी फर्स्ट भ्रमण करेला जागा बोलू देखो जगन्नाथपुरी काशी हरिद्वार गिरनाळ काट्यावाड़ आणि रामेश्वर ते सभी ये भ्रमण करी का लास्ट में एक ना पंढरपूर ने आया ये पंढरपुरम जरा दिस अशी का ना पासती अक्कलकोटम आया अक्कलकोटम प्रवेश करनोस तर भी ते तोच प्रवेश याने कचो था एक बाळ खेळतो तो कचो ते बाळ ने हवा का बा मुली विचारतात कचो ते अक्कलकोट महाराज ते बाळ वाटत वातो करतो नाही तुझं मौन ही जोडतो तुझं ते बाळ कोण बच्चे कहो गायो चरावणारा धट्टा छोरा असतो चरावणारा छोरा असतो तई छोरू हो तो संबर ऐक ना हो अक्कलकोट माऊ का बा मुली विचारा की ते गप्प पडतो तो कुछ अनेकदा विचारा का हो अक्कलकोट माऊ का बा का ना 2 दिवसे पसी 3वां दिवशी तुम्ही हमारा अक्कलकोट माऊ को बोल्या का होती तवा अक्कलकोट में प्रवेश करे आज को बोली का ना ह्यो कथा हमें ऐक्याचो पासती ते प्रवेश कर्यावो ते प्रवेश करे पासती थाना सभी लोगों तो ना पवाड़ने तो ना वातो ना सत्संग ने सभी जना रोज रोज जमा होता था वो कवा था हम द्वारका माईम जमा होता था देखो तिन्नानी तो ना कडे ऐकन पड़ता था तो सत्संग ऐकाना तो ना ज्ञान ना वातो ऐकाना तो ना एक तीन ते ये लई महावाक्य कहतर काव कहतर फल की अपेक्षा ना करता कर्म करो कोण बोलता था कचो फल नु अपेक्षा करो नको निस्तु कर्म कडे फोकस करो कोण बोलता था कचो तुम्ही का कर्म करता तिना ऊपर जरा फोकस करो बोली आई रोज आई बात बोलनो कचो फल नु अपेक्षा ना करता कर्म करो सेकंड ना प्रामाणिक मेहनत की कमाई से जीवन चलाओ कहते प्रामाणिक पैकोती तुम्हारो जीवन बनवो दुसरावना पर डिपेंड करेलो आणि यू लूट करेलो यू दुसरावना करती ऐ करेलू मोस करी कर मांगी लेलू तैसा पैकोती तुम्हारो जीवन ना चलनो तुम्हारा खुद नु प्रामाणिक मेहनत से कमाई से जीवन अच्छा होगा को बोलता था कचोती नेक्स्ट का बोलता था होगा ते आध्यात्मिक मार्ग पर चलत तोळे तुमने लई तरना लोक मिळाचं गुरु मिळाचं तेच तो ना संगत तुम्ही बटो ज्ञान लिहो को बोल्या होती आध्यात्मिक मार्ग पर चलते वाले तुम्हारे मार्ग देखाडा लई जना वचो तो उपदेश लेवानो प्रयत्न करो को बोल्या होती आता देखो आता हमारा संबर हमारा लई ज्ञानी पुरुष होत नहीं होता ज्ञानी पुरुष हो के समझो नहीं तर हमारा ती कम ज्ञानी हो के समझो हमी का कराचो माय हो तिना ती शाणवले तिनू का ऐकू को बोला की नाही मी पण मवन नाही आता ते जरा
वातो बरोबर नहीं કર્યા કે સમજો તો ને જરા સમજમ જરા કમ છે કે સમજો हमी का करायचो तो ना वातो ऐकता नाही हो मी स्वामी समर्थन ते का बोलतच सभ्य ना वातो ऐको लेकिन आध्यात्मिकम कोण उन्नती करायचं ते तुम्हाला संपर्क मयत्र तवना संघाट तुम्ही बटो उपदेश लिहो ते का बोलतात ते ग्रहण करो तवना संघाट जास्ती टाइम तुम्ही स्पेंड करो जास्ती टाइम तुम्ही तवना संघाट असो आध्यात्मिक गुरु ना संघाट तुम्ही जास्ती असो मुली बोलाव तर सांगा तर तेच हमने मार्ग दे काढा नको એ ભવસાગરમ ती भार काढणारा काय तर तेजो ते शैल यात्रा कुंबली एकदा निकळेल तळे कडाली वण केकन एकदा जात तळे था दृश्य ही कना कंडाट वर्ष तपस कर्या होती समाधी स्थिती गई कना ते जंगल ती भार ऐकच होती समाधी स्थिती लई वर्ष थावत्ता होती बस ती स्वामी समर्थन निस्तू एक नाव नव्हे का बोल्या होती स्वामी समर्थ एक नाव नव्हे एक षडाक्षी मंत्र छे एक बोल्या होती एक मंत्र कच होते उच्चारण करानु भी हमने भाग्य असनु को बोल्या हो षडाक्षी मंत्र कहता धाटू नव्हे देखो अने ओम नमो स्वामी समर्थाय नमः एवढं बोलणं काय तर भी हमने एनर्जी होनो अने ओम नमः शिवाय बोलनुस तर भी एनर्जी होनो ये हर एक बीज मंत्र का छे तो हमारा शरीर में एनर्जी देखो तीनसाठी येऊन नाव नव्हे काय होती ते बुक्कम ग्रंथम लिख्या कचो स्वामी समर्थ एक नाव नव्हे एक षडाक्षी मंत्र छे येऊन नाव हमें को उच्चारण करता जावाच तो भवसागर पार करा ना ये स्वामी हमेशा हमारे संघाट असच मुली बोलावो बस ती स्वामी समर्थन एक अद्भुत ऐकेलो मने भी शॉक हो ते देखा ना एकदम हाइट आणि चौड़ा एकदम बलिष्ठ हो स्वामी समर्थन ते देखे तर 7 फीट कचो 7 फीट के तर देखो अमिताभ बच्चन ती भी ऊंचा हो अमिताभ बच्चन 6 फुट है वो अमिताभ बच्चन ती भी ऊंचा लगता था कचो मात्र तनु मेजरमेंट के तर तनु अळती देखा गया तर ती 5 फुट असता था कचो ते 7 फुट दिसानु दिसता था वो बलिष्ठ चौड़ा ते देखे तर ये कहा हमारा गुरु को बोलियो देखानो तनु मेजरमेंट करे तर ते निस्तु 5 फुट ना मेजरमेंट में होता था कधी कधी तई तनु पवाड कचो सभी लोग देखाने एवढा ऊंचा लागतात तनु ती लेनु तो का तर जरा तोने अंगी शिवाडनो का भी करनो लोको भक्ता दी ऐकता नाही तो मी तुमने का भी ऐक कराज को बोले की तनु हाइट लेवने की 5 फुट असतो तो कचो आगात कचो लोको ये ऐको ऐकून बोली का ना तई ऐक्या हो मी स्वामी समर्थन तनु पवाड बस ती आणि स्वामी समर्थन तनु दिनचर्या कहो तो कहता ती नसक्ती उठे की तोने एक स्वीट डिश कहतर एक मिट्टू पदार्थ होनु कचो तने उठे की तई खानु लई प्रीत कतोने गायना दूध ती करेलू एक स्वीट खीर वट तई होनु कचो तोने आणि ते कहो होता हो कहतर अंगोळ करे तर भडकने करी छोड़ता था कचो नेत्र नहीं करता था कचो नेत्र एक दिवस 4-4 दा अंगोळ करू कचो तो वट कहो मन तो करे तर अंगोळ नहीं करता था कचो करे तर कराम बटे तर 4-4 टाइम एकदा करता था कचो अंगोळ आणि जिमाम बटे तर ते भाकरी का तर दाना रोटी नहीं वो मराठी में तर भाकरी बोलक वाढच ते जुमाम बटे तर भाकरी सौती जास्ती दाना रोटी जिमता था कचो बटे तर जुमान आणि महिनांगटले अन्न भी मुठता नहीं था कचो जल भी मुठता नहीं था तोडू उपवास नहीं सोडता था तो वट कहो बटे तर भरपूर करणारा होते पासत्ती तिनो आणि त्याग करी सोडणारा ते टाइप तोनो तई दिनचर्या होतो कचो आणि ते तोन अनेक मट्टू स्पेशलिटी का हमने कड़ी हो गया तर हमारा स्वामी समर्थन तोनो ते रात ने सूरता नहीं था कचो सूर्य नानी करनु कचो हाँ ओके देखो ते रात में सूरता नहीं था कचो ते का करता था कचो भरी ओळी सूर्य नानी करता था कचो यो चादर लिखा ना 1:30 दोनों आजी की दोनों मंत्र चालू कर छोड़ता था कचो थाय ना षडाक्ष मंत्र आणि ते वेद पुराण ते काका ऐक्या तो ती चालू कर छोड़ता था कचा आणि पास ती वायला अनेक भाषा में तो ना संगत तेज बातों कर लेता था कचो सभी जन शौक कचो एक आग होता का अभंग कचो भजन कचो आणि बरुड गीता कहते ते गीतो बोलन चालू करता था कचो ते आणि जरा येळी की वायला भाषा में बातों करी के ना खुद ना संगत खुद बातों कर लेता था कचो ते सभी जन था देखेला लक्ष्य कचो अक्कलकोट वासी आणि ते कौडू निंद मस्तर भी वट करेक्ट ते टाइम ने उठी के ना तो ते भजन बोलानो तो ते कीर्तन करानो ते ऑन टाइम करता था कचो तो ने कड़ू नीम नु झाड़ केत्र वड केत्र झाड़ कोडत नहीं हो हमने भी जरा मराठी होतू नहीं हो तोड़ जो निकाळल्याच ते कड़ू नीम नु झाड़ मट्टू झाड़ आणि औदंबर झाड़ केत्र लई प्रीत कचो बाबाजी तो हमारा स्वामी समर्थन तो ने पासती ती बाळोना संगाट बाळो असता था कचो
कोवा बाळोना संग खेळान उभ्या एक धाट्टू बांधणी खेळतात गच ते खेळी का ना आणि तो खेळान एक नाही हो तो बल्ली बटी का आणि संस्कार देतात गचो आम्ही जीवन ह्यो करू तो करू काय का ना बाळोने गायडन्स देतात गच बाबाजींतो ने अन्याय निंद्या करणारा आणि कोणती बी रॉंग कोणती बी नकारात्मक कार्य ही तर राग लय होतो तू गचो ते राग आहे तर 7 दिवस थोडी ते थंडा होता नाही तक तत्क्षण कद्दीम बी ते वट कूल होता नाही तक समाधान होता नाही तक 7 दिवस थोडी तो ते राग कंटिन्यू असतो तू कच तो ते नियंत्रण लावाना लई प्रयत्न करतात कचो तो भक्तादी लोक बस ती तो निंद्या करणारा वट्टम म्हणता नाही कचो निंद्या खा करतात था ती बाबाजी उठी काही सोडतात गचो आणि ते व्यक्तीकडे ती दूर काही सोडतात गचो ती निंद्या करणारा वट्टम म्हणता नाही गचो देखो आम्ही स्वामी समर्थ महाराज तो ना प्रिय होणं काय तर आई आम्ही त्याग करणं देखो आज निंद्या आज भी करता असो मी आम्ही बोलाचो आम्ही कराचो मी ध्यान बटेल तर हो छोडीचो का भी करती नाही का ना फोन येईल तो ऐकणू हमारा वातो म्हणे हो फोन येईल तो खाकाना तर याद आहे का ना आणि अशेला पैशाला याद करी का ना ए निंद्या करीनीच होते म्हणे विचारे हो बोले तै बी इट्स टाइप ऑफ निंद्याचो सो निंद्या करणारा स्वामी समर्थजींतो ने वट्टम म्हणता नाही गचो ते करता क्या कि ते व्यक्ति करती दूर गए छोड़कच होती देखो आता गुरु हमार करती दूर गए तर हमने संरक्षण कौन करू बोलो है तो आई एक आई मट्टू आज हमने मट्टू त्याग करू देखो ये करान लई सरळ छे हो मात्र पालन करान लई कठिन छे आई आव करी हो आज करी उठी छोड़ू छो अक्का ते मराठी ही छोड़कच आणि पाणी करतो ता छोड़ी फोन एवन दे न घर में कौन तर कातर बोलावन वन दे कातर करन दे ते एक बोले कि हमें एक दोन संबर बोली छोड़ानो इनु भी निंदा करानो हमें यानी नेक्स्ट सेशन में ते कहू हमें निंदा ना करनो कोनो टिप्स बोलायचो हमारे गुरु नेक्स्ट सेशन में तुमने कळावाचा था गुरुजी तो चलीचो गुरुजी बद्दल तर हमें बोलावो तो ना दोन तीन नाव होता गो जो हमने कळेला चंचल भारती आणि 20 मिया सरस्वती को बोल्या होते ये एक दोन नाव तो ना प्रसिद्ध छे को स्वामी समर्थन तो ना योनु चालानु ऐ वेग कहू तो केत्र लई फास्ट को वेगती चालानुकच होतो आता कहू हमें हळू चालात देखो स्वामी समर्थन तो चालानु लई फास्ट कचो तो संगाट अशेला कोंडड दूर असतात कचो ये तोडू फास्ट चालतात कचो तोडू एनर्जी स्फूर्ती होयो ना बॉडी में शक्ति तोडू तो ना शरीर में ते चालता चालता खा माया होता था डिसअपियर केत्र खा अदृश्य होता था कळतो नाही तो कचो लोगों चालता चालता संबर अदृश्य छोड़ता था कचो तेवढा पवाड पुरुष हो हमारा स्वामी समर्थ महाराज आणि भक्त लोक साई बाबा तो भी द्वारका में इनको होता था देखो विचारा ना यहाँ भी तो भक्त लोग लई प्रश्न लिखना होता था कुछ हमने तो हो तुझ हमने यूं हो तुझ मार्ग देखो क्या स्वामी समर्थ महाराज एक बोलता था कुछ तुम्हारा आत्मा उतरी का ना तुम्हें तई तुम्हारो प्रश्न उत्तर तुम्हें ढूंढो कता था कुछ कौड़ू साध्य छे बोलता था कुछ नहीं कळले तर मारा हाथ्य साध्य नहीं बा तार आत्मा तूच उतरी कन देख कौन बोलता था कुछ पास ती सब्बी जना आम्ही एकच कम बोलता था कुछ स्वामी समर्थन तो ना दृश्य में काल साई बाबा तो कहो तू सेम आई भी तो ना शिष्य तो वरी साई बाबा ते भी तो नहीं एकत तो ये हमारा गुरु नो तत्व तो ते भी तो सब्बी जना एकच कम बोलता था कुछ ये भूमि पर जीव जंतु प्राणी आणि पक्षी झाड़ सब्बी एकच कम बोली ना हमारा स्वामी समर्थ भी ते जीते भी तई बोलता था कुछ आणि नामस्मरण करो निस्तु नामस्मरण करो तुम बोलता था कधी हो स्वामी समर्थ महाराज हमारा नामस्मरण करो कहता था जो एकटा सय्यद कनारा अशी होती हाँ सय्यद कनारा एकटा ऐका ना अक्कलकोट मुगरी के ना अक्कलकोट न महाराज कोण कुमली विचारा कचो तो ना संबर हुबरी के ना अक्कलकोट ना महाराज तारा मदमे छे देखा कुम बोला कचो थी अक्कल के अंदर अक्कलकोट के महाराज रहते हैं कुम बोला कचो थी कहते हमारा अक्कल में हमारा महाराज छे कचो अक्कलकोट महाराज कहते हमारे मद में हमारा अक्कल के का हो नहीं हमारो सभी हमारो बुद्धि शक्ति सभी था नहीं अक्कल खा रखी कुम बोलत नहीं ओडी लो मैं कातर चुप करे पेरेंट्स कातर करे पेरेंट्स वदर टीचर भी वदर नहीं हो अक्कल खा रखी तू कहते अक्कल ना मद में हमारा गुरु छे कचो अक्कलकोट महाराज तो बोलता ना ढूंढ्या कचो ते खा छे अक्कलकोट महाराज का खा भी मिळतो नाही तर अक्कल में हो बटे देखा कुम बोलता था बोल्या कचो ते सय्यद ने तवा ते सय्यद अंतो ने ते ज्ञान दे पस्ती कळी कचो तो ने हाउ ढूंढ हाउ सब्बी कडे ढूंढ्यो मारा मत में तू बट्यो का वाकू बोली ना तो पाद स्पर्श कर्या कच होती आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराज तो कोणता रूपम तुम्ही देखत ते रूपम तुम्ही दिसकच होते विठ्ठल ना रूपम देखू पहा काय तर विठ्ठल दिसकच हो शिव ना रूपम देखूच पहा हो काय तर शिव ना रूपम
ಶಿವನ ರೂಪಂ देखू क्या तर शिवाना रूपम तुम्ही कोणता रूपम देखू क्या तर बी तेच रूपम तुम्हाला संबर आवकच आणि गुरु सेवा ती दर्शन होच क्या होते गुरुनु दर्शन आता देखो लयवने हमने गुरुनु सेवा मिळतून बा गुरुनु दर्शन मिळतून क्या तर घर में बटी का नामस्मरण करो घर में आणि गुडेवने जाओ ते लई छंद बोल्याच होते अगळ ते बी बोलू छो तीनसाठी हमार हात ती होतू नाही कम बोलू ना कचो तोनु स्मरण करो तोनु कथा ऐको कम बोल्या होती कवडू तुम्ही गुरुनु नामस्मरण करायचं आणि ग्रंथ वाचो बुको वाचो तो ना बोली की ते एक हमने डेली नो दिनचर्यानु तुम्हारे नाम एक पालन करो को मुली बोल्या होती आणि एक लई बोल्या होते जैसा मन वैसा मन जैसा पाणी वैसा वाणी तर जुमन नु लई महत्वपूर्ण छे क्या होते भोजन भाव कोणता भाव ती करता कोण संभारना व्यक्ती कळतू नाही हो तीनसाठी भोजन शुद्ध भाव ती करेलू ग्रहण करेलू अमृत होकचो नेतर ते विष शिकन जायचं कोण बोल्या होते तीनसाठी आम्ही बायको लई हुशार असणू हो पास भी हमारा एक 2-3 सेशन में स्वयंपाक करत तो का करू कोण मी टिप्स भी बोल्या था देखो आणि आगळ बोलाचो आणि आगळ हमारा आणि लई जना नवीन ती जुडेल ने आम्ही आणि आगळ बोलाचो तीनची स्वयंपाक करत तोळे मात्र एक शुद्ध भाव राखायचो देखो हमने स्वयंपाक करत तो कोण भी नेगेटिव थॉट्स आहेत तर तत्क्षण बाहेर चोडू नंतर मी ती गॅस ऑफ करो बाहेर चोडो आणि शुद्ध भाव लावो नामस्मरण करो आणि किचन घुसो कसं आणखी तर आम्ही प्रसाद करताच होता अन्नपूर्ण स्थानम उभरी का ना आम्ही सभ्यांसाठी प्रसाद करतात आहे नुसतो आम्हाला हाती स्वयंपाक होतो नाही छो सभ्य जना प्रसाद ग्रहण करताच होते अन्नपूर्णेश्वरी का तर प्रसाद गुडेवान में एकच मिळतो नाही हो प्रसाद मंदिर हमार घरच एक मंदिर छे के पास ती यहाँ भी प्रसादच होत नाही हो ते प्रसाद हम हो का भरती बा कोण आज ती विचार करो तुम्ही तोडा होने की अस्वस्थ वाहन घर तक किचनम तीचो घर ना किचनम ती तो ने अन्नपूर्ण स्थान तीच अस्वस्थ आवचो तीसाठी फर्स्ट आम्ही बायको नामस्मरण ती जुडी का ना स्वयंपाक करण स्टार्ट करू किचन पोगो पडिकन घुसणो आणि तोने नारायण प्रसाद करती बा आणि सभ्याने जुमत ते संजीवनी होतो कोण बोले का ते प्रार्थना करी का ना स्टार्ट करो आणि पाणी पेतळे भी कोणतं भी नकारात्मक वातो ना करू ते करता असतं भी गप बटनो पासत ती वाइब्रेशंस दी कन पानी पेनो पानी में लई धटा धटा क्रिस्टल्स असक जो ते हमारा इनम शरीर हम गई का ना नेगेटिव बोल्या नेगेटिव वे में एक्शन द्यायचं पॉझिटिव्ह बोल्या पॉझिटिव्ह द्यायचं हा पूर्ण रूपती स्वस्थ छे कम बलिकम पाणी पिओ तुम्ही खरं भी ते स्वस्थ देजो जरा टाइम लागो संख्या तर मी एवढा वर्ष ती जुड्याने छे ना संगठ एकदम वो 56 डेज करी वो अक्का ते तुम्हारा 11 दिवस ना क्लास हम पट्टी वो करी वो मने का भी चेंजेस का तर साध्य नाही हो मान तीनसाठी लई प्रयत्न करू रोज कौज माच रोज हमारे शरीर ने कहो अंगवणो ने एक प्रक्रिया छो ध्यान करनु पोगो पडिकन जुमनो पानी पेतोळे वाइब्रेशंस दिकम पानी पेनो ये सब भी निंद्या छोड़नो दूसरा ना बदल हमें दुष्ट बोलानो छोड़नो विचार करान छोड़नो दुष्ट ये सब भी हमारा स्वामी जी ना भेटावानु ये सब भी मार्ग हुए भवसागरम ती पार कराना ये मार्ग आता एक धाट्टा कथी थी तुम नहीं बोलू छो स्वामी समर्थन ते एकदा तो ना चोळप्पा तो ना दोन भक्त ना संगट बट्याता कचो लई भक्त भी बट्याता तर चोळप्पा आणि बाळप्पा के दोन भक्त बट्याता कचो ते स्वामी समर्थन ते विचारचो हम कौन है कमुली विचारचो ते हम कौन है कतम चोळप्पा ते का बोलाचो तुम्ही तिन्ही लोकांना लोकनाद ये तुम्ही करता धरता तुम्ही सप्पी ती म्हणता तुम्ही मुली बोलता ना स्वामी समर्थन तो नाही ते का ते बोल्या ते मन नव्हतं नाही होतो पास ते अनेकदा विचारत होते पास ते बाळप्पन तो विचारत ते हम कौन है कथा मग ते का बोलायचो बाळप्पन ते आप मेरे है को बोलत होते आप मेरे है कथा मग स्वामी समर्थन ते उठी का ना तो प्रीत करी का ना अपी लेख कचो सांग क्या तर स्वामी समर्थन तो तू मारो बा क्या की तोने लई मन कचो तू मारो कुम बोल नको स्वामी समर्थन तो देखो आता एवढा जाना बटे सभ्य ना आम्ही हम मारो क्या तर ते कहू जानू बा के नवे होती है तो नाकडे शक्तीची सभ्यानाकडे आवच होती आता हाऊ बोली माराकडे आवत ते बोली मात्र का हो आत्मा शुद्ध असणं बोलावता ते बाळप्पा ते का बोलायचं आप मेरे है तुम्ही मारा कुम बोलता मग तो लई प्रीत आहे का ना ती तो ते का बोलायचं कोण म्हणे तोना के समजायचं हो तोनो के समजायचं हो तोनाकडे वास असूच कुम बोल्या गचो स्वामी समर्थन ते ऐकत हमने भी यही लागी होती को गुरुच हमारे आवान रेडी छे हमी वप्पी लेता नहीं होतो नहीं तुम्ही हमारा के हमी काय करायचं तू मने वप्पी ले बा हो तारो कोण बोलायचं नाही हमी बोला नाही हो कवडी मट्टी भक्त छे साईबाबा ने हो भक्ती नहीं हो साईबाबा ते मारा के हो तोनाकडे जातीत नाही हमी बोला तो
एवढं नामस्मरण करायचं, एवढं भक्ती देखाडो छो कोण बोले का ना तिनु बी एकती छे वगळ. अनेकदा का होचो एकटा ऊट कटर करतो, लाकडा कट करणारा आहे असो अक्कलकोट ना भार लाकडा कट करता सुचते ह्या स्वामी समर्थन ते तो ना इनम बट्या सोचो कक्षम तो एकदम मारे नानी होचो असं ती जोर जोर ती चिरान चालू करत होती. उबराड पोती ने मारा शरीरम एक हात काढे नानी होतोच म्हणे कोण बोलचो तो ते भक्तादी बट्या असो तो काय है तुमने को बोलच नहीं तो गाउन भारे एक दिक्की भी बोलच होतो ते दिक्कर एक झाड मट्टू नीम पेड़ कट करतो त्यो काटतो त्यो ते गई उबराडो तुम्ही को बोलचो ह्या पटिकन थानु को दिसतो जो ने के ना नाटीले तर गई देखे तर खरू बी एकटो झाड कट करान उभरे सोचो तो ने आणि ते निवेदन करो नको हमारे स्वामी तो ने लई त्रास होतीच तुम्ही झाड आहे वृक्ष काटो नको कोण बोलता मजा ते नेमतो नाही कचो तो को साथे छे ह्या काटत ते था को तो नाही होतो का ना तू ऐकन देख बाक बोलत होती ऐकन देखे थोडी वद्याडतासच होतो हात पूरा हो दुःखी कन कंडड वद्याडतास होती तवा ते भी आई होचो पवाड पुरुष छे छोडो मारू चुकी को बोले कि ते भी पाद करचो केतर येऊन कहू हो हमारू स्वामी समर्थन तो पटेल जगार ते सब्बी कळले तासो कोणत्या जगार का होतुच कोणी कष्ट होतुच आणि परिहार ते एकदम देता नाही हो सूक्ष्म रूप ते आवच होते परिहार तिनु एक खरू कती येलू बोलू देखो एक फर्स्ट अनेक बोलूच अनेक भक्त तो नाव माटिल की काकी बोल्या होते तो प्रोनाउन्सिएशन म्हणे बरोबर आहे नाही त्यासाठी एक भक्त कम बोलू देखो तुमने एकटा एक भक्त स्वामीजी तो ऐकन विचारचो ये भवसागर ती म्हणे कोण काढाच बा आणि मारो कोण छे ह्या मुली विचारचो स्वामी समर्थ तत्क्षण विदिन सेकंड्स उठी उभरी कन तो पाद देचो पाद उभरी कन येत देख तुने देवानु लास्ट ने मोक्ष देवानु ऐच पाद कम बोलत पासती ते सभी ज्ञान बोलत होतो ने देखो गुरुना सानिध्यम सभी वान साचे गुरुनुच भविष्य तेच वर्तमान तेच मारा पास्ट फ्युचर प्रेझेंट तर भूतकाल वर्तमान काल आणि भविष्यत काल ये गुरुना पाद कडे तू कवडू तू नेंबिली जाच तवा तुने भवसागर ती मिळच कोण बोले का ना ते पोग पडत तो ते ज्ञान होकच देखो कोणता गुरु भी तत्क्षण पोग देखाव निस्तुती प्रश्न घालायचो मने भवसागर ती कोण पार करच कदम कबक्कने तो ना पोगो दी बडछड्या करती तू पोगोने मुट के तूने पार वांचे नहीं हो रेडी छे तूने हेल्प करान के ना तू आओ सहाय करान तूने रेडी छे के कन मात्र हमी जाता नहीं हो कबक्कने कहा जावा मी हमारा सभी कार्य सपने स्वाभिमान ईगो हऊ कौन सभी हमें त्याग करी जाणू भवसागर पार करान तोडू सरळ नाही छे नहीं आता एक खरू कती गेलो एक बायकोंतन संगाटो एक मेळाच येतो ते लई मट्टा स्वामी समर्थनतो ना भक्त होते ते कवान भी तोने पूजा पाठ ते करान टाइम मिळतो नसतो कचो ते निस्तू जप नामस्मरणे ओम स्वामी समर्थाय नमः याची बोलानो पूजा स्वयंपाक करतोळे बी तई बोलानो झाडी काढतो बी तई बोलानो हर एक घर ना कार्य करतोळे निस्तू स्वामी समर्थनतो जप असतो तो कचो एकदा रोटे करम बट्याता कचो ते नांदा घर में रोटे करम बटेल थोड़े धड़ल्लो के किने आवाज हो तो ने बाहर थी का आवाज एक बोले का ना नाटी कम बाहर गए देखे थोड़ी तो 8 वर्ष नु एक बेटो खाले पड़ी का ना पूरा पोकड़े रगत खिचड़ी सोची थी बाण यो मार बाण ने को पड़ी के मार बाळ को बोले का ते दुख मा ते बड़ा भार है का गळो करनो गया तर घर में कोम भी नहीं हो ते टेटा छे बाळ एकच आता को गळो करी तर भी मने कोम भी मिळतो नाही को बोले का बड़ा का करायचं ते बाळ ने उचलली का ना डॉक्टर कडे बली कन नाटच होती 1 किलोमीटर दूर सोचो तोच बली निकळच 1-2 दिवस ना खाले तो ना हाथ ने भी दुखी सोचो छल्ला उठी कन तो ना हाथ में पेन सच ते दुःख मत ते बाळने बली कन उचली कन हाटी कन डॉक्टर कडे जाचो डॉक्टर मिळचो वाट मध्ये डॉक्टर मिळाना वाट मध्ये का करचो लई नकारात्मक विचार छोडचो तुम्ही एवढू तुने हो सेवा करीबा नामस्मरण करी तारू तू खा बटे तो मारो बेटो पडत तोळे तू नाही होतो का आई कष्ट मने देवान होतो का तू हो एवढू तुने नामस्मरण करूच तू मने आई फल देव का आज ती हो तारू नामस्मरण करती नाही मारा वाटान देव नाही मारा वाटान गुरु नाही कोण बोले का ना लई थरावरी ना नकारात्मक विचार हो नकारात्मक शब्द अवताच जाचो तो ना मन बोले दवाखान्यात जाचो दवाखान्यात घे की डॉक्टर सचो ट्रीटमेंट करायचं तेवढं का लई मट्टू घाव ही नेचो तुम्हारा बाणे आराम छे निस्तु ते ऊपर नु चामड़ू ही जरा खिरचे गए का ना पूरा रगती चुड़ी सोचो ते जरा ड्रेसिंग करी कन धाड़त होती बाण
बाळने आणि बल्ला वाचो घरने बल्ले कन सांज होते को बाळने जरा जुमाडी कन सूर आडच होते सूर आडे पासती शांत ती जरा बट्यासच होते बटे की ते वातो करेला तो नहीं याद हो गुरु ना वातो करेला लई ना नकारात्मक शब्द धाडी चढा नाही होती गुरुंबद्दल पासती तीन मन बोलतू सको जो नामस्मरण चालू कर तू काय तर या का बोलती सुचो हो नाही करती ते गुरुदेवा नाही मारा वाटाना देव नाही मारा वाटान को बोली का ना आणि बंद करती सुचो आणि नामस्मरण चालू आहे की तुगा पटकन बोलती सुचोती मन ने पासती ते डोळा झापिकन गप शांत बटे की पूरा नसदरी शांति काकायलू सब्बी एक डोळां संबरवन चालू होतो का होचो क्या फस्ट ते रोटेम बटायच ते बाळ पडत ते आवाज ऐकी की नाही बाहेर नाटी जातो ते बाळ खा पडीचे ते जगार एक मट्टू पैप खेबडनु पैप फुटीसच ते जगार ते एक दिस ना पासळ त्या काल ते पाईपलाईन प्लंबर ने बलय का ना ते काढाड्या सुचो ते अकस्मात ते जगार ते पैप अशीच तर ते बाळ मातू फुटी का ना ते बाळ आज असतो तू की नाही की होतय सू खेबडनु पैप फुटीकम पड़ी असतो तू कचो होई तो मारो बाळ पडत ते जगार काल पैप फुटीकम पड़ी तू काल हमी ते बलेकन कराड्या प्लंबर ने बोली का ना ते आन्सर मिळचो पास ती तीन हातोनाकडे देखील चो हातोने पूरा छल्ला उठायच हो कापडा दे का ना बकेट उचलली जवान गच्चीवर कापडा घालानच म्हणे त्रास होतो च बकेट उचलली जवान मार हाती होतो ने शक्ती ने म्हणे 8 वर्षनु बाळ हो 1 किलोमीटर कौ बल्ली कन गई आई शक्ती म्हणे कोण दी आणि हो ये बाळने बल्ली जातोळे म्हणे हळकू कसान फीली ते बाळ મને તો કો લાગી को बोली प्रश्न घालच होतो तई एक क्लियर ही हो पासती ह्यू अळ जाचे हमारा डॉक्टर गाव ना डॉक्टर 1 वाजता गई छोडते 4 वाजे थोडी कसांची ते आज कोण तो ने उबराडी कनु का मारा बेटा ने होच आज डॉक्टर ने बल्ला होते का ना डॉक्टर साठी उबराड्या कनु का मारासाठी ते ओपन होतो की काकी दवाखानो खुला रखे की काकी डॉक्टर 1 वाजता जाणार 4 वाजता गया तो बोली का ना तई एक होचो माता पासती आणि पडेल आवाज देखे तर कंडट मार लागलो मार बाळने पोक फ्रॅक्चर तर होनो मार बाळने विचित्र मार बटनो मात्र का भी ही तो निस्तू ऊपर नु स्किन गई का ना निस्तू रक्त आई तिने बाळने ड्रेसिंग करी का ना तवा धाडी चढ्या इनु सप्पी अर्थ काय एक मुली प्रश्न घालता मा गुरुनु वाणी एके जाकचो बिऊ नकोस तुझ्या पाटे मा आए को बोलक तू हमारा गुरु तई आवाज हो को जो क्या तू डरू नको हो तारा पासळ छे को बोली का ना तिनु आत्मा बोलक कचो क्या गुरु कौन तर रूपती हमने सूक्ष्म रूपती हमने हेल्प करता असं कोण होत नाही हो हमी का करायचो मोठा मोठा पवाडो होणे आता ते पडी नाही हो बाळ तत्क्षण आरामी जाणू होते बाळ आता हो एवढं जप करती जे मार बाळ कसान पडी प्रश्न घालाचो मी प्रश्न आणि एक कर्म ना अनुसार होचो ये सभ्य हमने आव्हाना तोच होता नाही तीनसाठी ते प्रश्न घाले तोळे तो ते उत्तर कऊ द्या देखो गुरुजी तो ना खुद ना आत्मा ती घुशीकन ते उत्तर मिळी होतो नाही तीनसाठी 5 मिनिट आम्ही ध्यान करून बटनू आम्ही काका कर्या दिनचर्या तीनसाठी 5 मिनिट आम्ही 10 मिनिट ध्यान करत तो डेली आम्ही काका करायचं हमने आवता जाच होती रोज साधना करो तुम्ही हो कोणे चूक बोली कोण भी कळच कोणे रॉंग हो करेक्ट बोली कोण भी कळच जजमेंट कराचो मी आता का जजमेंट कोण तू करेक्ट कोण तू रॉंग कोण हमने जजमेंट मिळस तिन्नानी ते तोडू कराचो पासत ती बाळ उठचो बाळने औषध दी का ना ते बाळने औषध दी का ना तो ना फर्स्ट ते स्वामी समर्थन तो मूर्तीचे गज होतो ना शीधू काय तो ना पादने क्षमे मांगच हे परमात्मा गुरु तुम सूक्ष्म रूपती म्हणे हो हेल्प कर्या बा सहाय कर्या होते देखी ने हो तू నేను बोलानु भी बोली ना बोलानु भी बोली का ना पादने धरी कोण लई रडकच होती म्हणे क्षमा याचना कर बा बोली का ना तोडू करे पासती ते बाळ उठेल ने तो ने जरा औषध दी का ना आणि स्वामी समर्थ कडे देखेत रा मूर्ती देखेत तू मूर्ती हशेलू दिशी कर देबो तुम्ही ऐ सत्य घटना हेलू होय आम्ही ऐक्या होय स्टोरी बोलत ते तिन्नानी कोण तो भी गुरु हमने हात छोडता नाही तुम्ही का हुंसते बोलो तुम्ही बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे थँक्यू देखो हमने मराठी जरा प्रोनाउंसिएशन होत नाही ते ताई बोलतात गो हाऊ तो डरू नको तुम्हारा हो तारा पासळ असोच बोली का बोलतात गच तिन्नानी आज ना ध्यान हमें सभी हमारा गुरु नाही आणि 5 वाक्य ते लई इम्पॉर्टंट बोलायचो आई हमारा ध्यान भी अवच हो तुमने आता बोलत ना फर्स्ट मेहनत के साथ बुद्धि भी होना चाहिए को बोलतच होते मेहनत के साथ बुद्धि के तर मेहनत करा तर भी हमें फल मिळत नाही होते ते फल ने ते बुद्धि ती वापरणूकच होमी ते मेहनत आता पैको बोलो तुम्ही कोणत भी एक हमारो सैलरी कैन समझो ते बुद्धि ते कहू वापरणू कोण हमने बुद्धि असनु को बोली कन ते एक बोलता था कुछ ते सही कौन तू गलत कौन तू पहचान असनु को हमने मेहनत करे पास ते हमने पैको होत नहीं हो कौन तू गलत कौन तू सही पहचान असनु को हमने हमारे कड़े
જીવનનું સફળતા તમને કમુક आणि सेकंड वन हमेशा सकारात्मक विचार करो कोण बोला होती कवाम भी सकारात्मक विचार करो नकारात्मक विचार तर तोच हवं तुमने तोने बलावून जरूरत नाही सकारात्मक विचारने तुम्ही बलावून पडायचं तीनसाठी सदैव तुम्ही सकारात्मक विचार करो आणि कवाम भी तो पासळस हो आणि तुम्ही को सकारात्मक विचार करायचा गुरुनु तुमने अनुभूती हो क्या होते क्या तर तुम्ही रॉंग करत तळे गुरु ऐकून तुम्ही उभराडच क्या होते गुरु अनुभूति हो तुमने बोली एक कळाड्या हो थर्ड वन का बोल्या हो मट्टाऊन सम्मान करो धाट्टाऊन प्रीत देवो क्या हो आई लई मेन इंपॉर्टेंट बोल्या होते ते का बोल्या मट्टाऊन आम्ही सगळीना सम्मान करू कच धाट्टाऊन प्रीत देणू कच आता आम्ही मट्टा होणू काय तर आम्ही एकदम डायरेक्ट मट्टाऊन सीटर पडता नाही हो पहिले हो एक बेटी असूच पासती एक अक्का हुच पासती हवडी हुच देवराणी हुच जेठाणी हुच पासती सासू होत नहीं हो सासू ही की पासती अज्जी हो ये मट्टाउन सीट का देखो मट्टाउन सीट मिळा पहिले हाव भी धाटी होती हो तवा हाव मट्टाउन सम्मान करी का बोली विचार करून होता नहीं हो आणि पासती धाट्टाउन प्रीत करो कोण बोले तर धाट्टा क्या तर कोण हो हमारा ती धाट्टा हो बाळोत रशी देवराणी जटाणीत रशी हम नंदो असी तवने हमें प्रीत देनु कचो ते प्रीत आवनु क्या तर हमें मट्टा भी हमें तो राखीली जानो नहीं हो हमी तो ने ते का करे तर भी आणि ते एक महत्वपूर्ण का बोला वो हमी कौको मट्टा होच एक्सपीरियंस जास्ती होच क्या होती क्या तर हमने एक्सपीरियंस जीवन नो अनुभूति जास्ती होच ते हमी कार्ड देनु क्या तर हमने सहन शक्ति लय असनु को मट्टा राग रुद्रती द्वेषती हमें समझाड़े तर धट्टा समजता नहीं मट्टा हमी लय पहले प्रीत जेवण शिकनु को बोला होती प्रेम ती करू क्या तर हमने एक्सपीरियंस लय असच हमी तो बट्टे जागार बट्या क्या है तर हमी तो प्रीत लगड़ी जानो पहले कम बोल्या होती तीनसाठी मट्टावने सम्मान देव आणि धाट्टावने प्रीत करो ये दोन वाक्य हमारा स्वामी समर्थन तो ना 5 वाक्य बोल्याच होते एक वीडियो भी छे होते लई छंद तो पासती अपने काम समय पे करो आई हमें लई जना वर्ड्स नु देखो अपने काम समय पे करो कोण तर काम देत आता नकोले पासती करू को बोलो तो ते ना करू गचो आता लेकरू देखो हमारा स्कूल होमवर्क नहीं करे तर आज नो आज करू तू सकाळ करे तर माता पडतो नहीं आज नो आज अभ्यास करतू कर आणि हमी का करता जो हमारा काम हमी करेक्ट करा का एक काम पेंडिंग रखे हो सकाळ करूले आणि परवा दिवशी करूले करतो आई लई मट्टू घात होच क्या होते आई जीवन में हमने आलस पण आणि अगर हमने मौका आवानु भी चुकाडाच बोले ते एक बोला वो आणि नेक्स्ट अपने आप को समय दीजिए क्या तर हमें बोला देखो हमारे सटी बटो हम गुरु आनी बोला कि नहीं हो अपने आप से जुड़ो क्या तर तुम्हारे संगत तुम्हें बटो नामस्मरण करो ध्यान करो तुम्हारा शरीर कडे काळजी करो ते का बोले हो रोज बुक वाचो आणि भोजन समय ने करो क्या होते जुमन ने पहिले तुम्ही कवडू जुमनु कोण ज्ञान असनो आणि करेक्ट करनो आणि निसर्ग ती जुडो झाडो ना ती जुडो आणि समाज सेवा करो क्या होती समाज सेवा क्या तर कोणता भी एक गुडीम तुम्हारो योगदान देवो आता विज्जू शालगरन ते परवा देकाडे नहीं होते एक मट्टू योगदान होते गुडीम पट्टीकन सेवा करानो आता हमने जवान होतो ने एकटा एवढी योगदान द्या नहीं हो ते गुरुन लई म्हणणं हो कचो ऐसो शिव योगदान देवो आणि दुसरा का खुशी मिळाच ते करानो प्रयत्न करो आणि मात्र हमारसाठी मात्र हमें समय देवो कोण बोली आई एक 5 वाणी ते हमने स्वामी समर्थन ते आज हमने लौकिक ज्ञान द्यायचो आता एवढा दिवस हमें सभ्य आध्यात्मिक ज्ञान लिया आता आध्यात्मिक ज्ञान संगत ये लौकिक ज्ञान में हमें कौ जुड़ी कर आध्यात्मिक में जुड़नो पानो बोल दिया होते